श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथ मानला जातो. याचे पारायण केल्याने आपले आध्यात्मिक आणि ऐहिक कल्याण होते. श्री गुरुचरित्र हे दत्त संप्रदायातील पवित्र आणि प्रभावशाली ग्रंथ मानला जातो. या ग्रंथाचे वाचन केल्यावर, पारायण केल्यावर आपली नेहमी कल्याण होत असते. या ठिकाणी मानसिक, भावनिक प्रगती होते आणि या ठिकाणी आपल्याला या ग्रंथ वाचताना आपल्याला भाव ठेवायचा आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन केल्यावर त्याचे फायदे काय होणार आहेत, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यात चित्तशुद्धी, भक्तीची वाढ होते, एकाग्रता वाढते, संकटांची मुक्ती होते आणि बाधा मुक्ती जी असेल ती नाहीशी होते. कठीण प्रसंगात मार्ग सापडतो आणि दारिद्र्य निर्मूलन होते, म्हणजे दारिद्र्य नष्ट होते, आरोग्याची प्राप्ती होते, वंशवृद्धी होते. अशा बऱ्याचशा फायदे या ग्रंथ वाचल्याने आहेत. आपण याची सविस्तर माहिती आता घेऊया. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. या ग्रंथाच्या वाचनाने, गुरुचरित्राच्या वाचनाने मनातील नकारात्मक विचार दूर होऊन अंतःकरण शुद्ध होते. भगवान दत्तात्रय आणि त्यांच्या अवतारावरील श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती श्रद्धा अधिक दृढ होते. नियमित वाचल्यामुळे मनातील चंचलता कमी होऊन एकाग्रता वाढते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होतात. घरातील इडापिडा, नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष प्रभावशाली झालेला असतो तो नाहीसा होतो. आणि जेव्हा मनुष्याला मोठे संकट येते तेव्हा गुरुचरित्राचे पारायण केल्यावर त्यातून बाहेर निघण्यास आपल्याला मार्ग सापडतो, अशी अनेक भक्तांची अनुभूती आहे. आर्थिक अडचण दूर होऊन घरात बरकत येते. असाध्य रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी, शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी श्रद्धेने गुरुचरित्राचे वाचन केले पाहिजे. संतती प्राप्तीसाठी देखील अनेक लोक गुरुचरित्राचे नवस करतात आणि ते नवस आपल्याला संतती झाल्यावर फेडतात देखील. तर या ग्रंथाचे कर्मयोग, योग, ज्ञानयोग आणि भक्तियोग याचा सुंदर मेळ घातलेला आहे. जीवनाकडे पाहण्याचा एक सकारात्मक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन या वाचनातून प्राप्त होतो. पारायण करताना आपण कोणकोणते काळजी घ्यायला पाहिजे, आपण हे पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊया. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका सुंदर अशा विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमो नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.